हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते मी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला मुद्दाम आज लवकरच व्हिडिओ टाकला आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी सकाळपासून रात्रीपासून प्रयत्न केला. कारण माझं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, त्या अकाउंटवरती म्हणा, ह्या यूट्यूब चॅनलवरती म्हणा, भरपूर वाईट कमेंट येतात, भरपूर वाईट कमेंट येतात. भरपूर माझा म्हणजे पाय खेचला जातो. का असं म्हणजे कशासाठी? एक लेडीज जर यूट्यूबवर काम करत असेल, इन्स्टावर काम करत असेल, तर तुम्ही तिला वाईट कमेंट करून, तिचं खच्चीकरण करून तिला खाली ओढण्याचा प्रयत्न करता. कशासाठी? तुमच्या बापाचं काय जातं? हां, वाईट कमेंट करायला तुम्ही भरभरून प्रेम देता, भरभरून म्हणजे 3-3, 4-4 हजार तुमच्या कमेंट एका व्हिडिओला. आणि तोच व्हिडिओ काल म्हणजे कोणी जर अडचणीत असेल तर तुम्ही किती मदत करता आणि किती पुढे येता, त्यासाठी मी तो व्हिडिओ टाकला होता. मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यावर माझं स्कॅनर दिलं होतं की जमेल एवढी मदत करा, जशी जमेल तशी मदत करा. एवढ्या व्हिडिओला 3-3, 4-4 हजार कमेंट येणाऱ्या व्हिडिओला एकसुद्धा कमेंट आली नाही. का बरं नाही आली? म्हणजे तुम्ही वाईट कमेंट करायला तुम्ही भरभरून प्रेम देणार. पुढं तुमच्या डोळ्यावर काय भात बांधला आहे का? दिसत नाही का तुम्हाला की हा व्हिडिओ आहे ती साडी रिलेटेड आहे? बायोमध्ये दिलेला आहे ऑनलाईन साडी म्हणून, मायरा फॅशन स्टुडिओ ऑनलाईन साडी ऑर्डर. प्रत्येक व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुद्धा मी देते आणि तुम्ही फालतू कमेंट करता. काय रेट आहे, किती रेट आहे, कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का, एका नाईटचे किती, 2 नाईटचे किती. तुमचे आई बहिणी जर व्हिडिओ असे म्हणजे सोशल मीडियावर येत असेल तर ते धंदेच करतात का? ते असे त्यांचे रेट विचारा ना तुम्ही घरात बसून. दुसऱ्यांच्या आया बहिणींचे कशाला विचारता? कोणाची चूल बंद पडली तर तुम्ही चूल बंद पेटवायला येता का त्यांची? तुम्ही तोंड घेऊन दुसऱ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये गू खायला येता, कमेंट करायला येता, वाईट कमेंट करता. लाज नाही वाटत का तुम्हाला? त्यासाठीच मी व्हिडिओ बनवला होता. मला बघायचं होतं की किती लायकीची लोकं आहेत, किती म्हणजे जर एखादी मुलगी किती अडचणीत असेल तर तिचं एखादी मुलगी आज मी उपाशी आहे, तुम्ही मला विचारायला आला का की उपाशी आहे, तुला काय खायला पाहिजे का, तुला 2 पैसे पाहिजे का, जेणेकरून तुझं घर चालेल? हां, आणि जर तुम्ही कशासाठी येता? तुम्हाला का आम्ही लिंक पाठवतो की आमच्या आयडीला फॉलो करा, आमचा व्हिडिओ बघा, आम्हाला कमेंट करा, पाठवतो का? तोंड घेऊन येता तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये, येताना असा उलटसुलट कमेंट करता. कशासाठी करायची? तुम्हाला काय वाटलं आम्हाला आमच्या घरच्यांचा सपोर्ट आहे, तुमच्यासारख्या कुत्र्यांना आम्ही घाबरतो का? ह्यांना वाईट कमेंट केलं तर हा व्हिडिओ बंद करा. आणि बऱ्याच अशा मुली आहेत जे त्यांचं टॅलेंट त्यांच्यामध्ये लपलेलं आहे आणि त्या अशा नालायक लोकांमुळे त्या सोशल मीडियावर त्यांचं टॅलेंट दाखवू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. आणि जे पण पुढे गेलेले आहेत ना, हे असल्या कुत्र्यांना बिस्किटं टाकून आहे ना, ते पुढे गेलेले आहेत म्हणून आज ते सक्सेस आहेत. याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी. एक जण तर काय म्हणतो की ऑनलाईन भीक मागण्याची नवीन स्टाईल. तू कशाला भीक मागायला कमेंट करायला आला? ऑनलाईन भीक मागण्याची नवीन स्टाईल नाही. भीक देऊ शकत ना तू? नाही भीक देऊ शकत ना, तर कमेंट करायला कशासाठी आला? आणि एक जणाचं तर काय अडचण आहे सांग, किती पैसे पाहिजे ते सांग, किती मदत पाहिजे ते सांग. सांगितली तर मदत करीन. तुझ्या जाऊन आहे बहिणीला मदत कर, तुझ्या घरात तुझं घर सांभाळ, भाडकाव. आता इथून पुढे तर मी एक व्हिडिओ असा बनवला आहे, पण इथून पुढे तर प्रत्येकाची आयडी उचलून व्हिडिओ बनवीन. लक्षात ठेवा, माझ्या नादी अजिबात सुद्धा लागू नका. तुम्हाला मी माझी जी आयडी आहे ती फक्त लेडीजसाठी. गू खायला येता का तिथं जेंट्स लोक? कशासाठी वाईट कमेंट करता? असे भरपूर जण आहेत वाईट कमेंट करणारे. चांगले कमेंट करणाऱ्यांना मी चांगलंच उत्तर देते. चांगले कमेंट करणाऱ्यांसोबत चांगलं रेट विचारता तुम्ही तुमच्या आई बहिणी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला लागले त्यांचे रेटच विचारता का? त्या लगेचच धंदाच करतात का? नाही ना कोणाचा म्हणजे कोणाला सपोर्ट करू शकत तर त्यांचा कमीत कमी खाली तरी ओढायचा प्रयत्न करू नका. मी ते मुद्दाम टाकलं होतं. मला बघायचं होतं आज म्हणजे अक्षरशः मला आहे ना एवढं वेड लागलं. आणि रात्री 1-1, 2-2 वाजता कॉल करायचे इन्स्टावर, फेसबुकवर. कशासाठी? त्याच्यासाठी तुम्हाला टाईम आहे. आणि कोणी जर 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये तुमच्याकडे नाही तर कोणाला मदत करायला का नाही टाकले? मी स्कॅनर टाकलं होतं, का नाही टाकलं मला कोणी पैसे? का कोणाकडे 5-5 रुपयेसुद्धा नाही आहेत? एवढी म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा तर भिकारी तुम्ही. मग मी तरी सरळ स्पष्ट डायरेक्ट स्कॅनर टाकलं. नाही ना कोणाला मदत करू शकत तर वाईट कमेंट करायला सुद्धा येऊ नका. प्रत्येकजण प्रत्येकाच्या रीतीने पैसे कमवतोय, त्याला त्याच्या रीतीने पैसे कमवू द्या.
माझ्या ब्लॉगमध्ये माझा नवरा दिसतोय, माझी सोन्यासारखी 2 लेकरं दिसतात आणि अशी कमेंट करता तुम्ही. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. सरळ सरळ स्पष्ट मी साडीवरती फोटो टाकते, कॅप्शनमध्ये साडी लिहिते, बायोमध्ये साडी आहे. तुमचे संस्कार दिसतात ना. तुम्ही एका लेडीजला किती म्हणजे किती काय बोलता ह्याच्यावरून तुमचे संस्कार दिसतात ना. तुम्ही जर संस्कारी असला असता, तुमच्या घरात आया बहिणी बायका पोरी म्हातारे सुद्धा कमेंट करतात. ज्यांना नातवंड आले असेल ते सुद्धा असे कमेंट करतात. त्याच्यावरूनच तुमचे संस्कार दिसतात ना. लक्षात ठेवा, इथून पुढं जर कोणी मला वाईट कमेंट केली तर त्याचं अक्षरशः मी ID उचलून पर्सनली एक व्हिडिओ बनवीन. माझ्या नादी अजिबातसुद्धा लागायचं नाही. वाईट कमेंट तर अजिबातसुद्धा करायची नाही. बघायचं असले माझे व्हिडिओ बघायचे, नसेल बघायचे जबरदस्ती नाही, डायरेक्ट अनफॉलो करा आणि विषय संपवा. मी तुम्हाला लिंक पाठवली नाही का मी तुम्हाला म्हणत नाही माझे व्हिडिओ बघा म्हणून. ज्यांना आवडतात ते बघतात, ते लाईक करतात. तुम्हाला नाही बघायचे नका बघू. पण वाईट कमेंट बिलकुलसुद्धा करू नका. तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. कोणी एक लेडीज एक मुलगी चांगले फुल कपडे घालून व्हिडिओ बनवते, ऑनलाईन साडी विकते, सरळ सरळ कॅप्शनमध्ये देते, साड्यांचा बोर्ड टाकलाय मी, तरी तुम्ही अशी वाईट कमेंट करता. काय मिळतं असं वाईट कमेंट करून? ओ बाबू